भाऊ परळीत तुम्हाला बसू शकतोय धनगर समाजाचा फटका, महादेव विस्कटणार, महादेवाची मोठ। जिल्ह्यात धनगर समाजाचा आमदार बनण्याची चालून आलेली वेळ जात आहे वाया। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून माजलगाव मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे। ह्या मतदारसंघामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत आपल्याला पाहण्यास मिळत असून ह्या लढतीमध्ये ओबीसीचे नेते असलेले महादेव निर्मळ हे आघाडीवर असल्याचे पाहण्यास मिळत आहे। परंतु महादेवाची जी मोठ बांधलेली आहे ती मोठ कुठेतरी विस्कटताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण महादेव निर्मळ हे धनगर समाजाचे नेते असतानाही ओबीसीच्या अस्तित्वासाठी ते माजलगाव विधानसभेची निवडणूक लढत आहेत। परंतु ओबीसी मध्येच मताचं विभाजन होत असल्यामुळे महादेव निर्मळ हे पिछाडीवर जाताना पाहण्यास मिळत आहे। कारण माजलगाव मतदारसंघामध्ये दोन ओबीसीचे नेते हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। एक म्हणजे महादेव निर्मळ तर दुसरे बाबरी मुंडे। बाबरी मुंडे यांनी महादेव निर्मळ यांना जाहीर पाठिंबा द्यावा अशी मागणी माजलगाव मतदारसंघातील ओबीसी मतदारातून होत आहे। परंतु असं घडताना दिसत नसल्यामुळे महादेव निर्मळ आता पिछाडीवर जात आहेत। त्यामुळे धनगर समाजातून एकच भावना उमटत आहे, धन्नूभाऊ तुम्ही जर महादेव निर्मळ यांना जाहीर पाठिंबा देण्याचे बाबरी मुंडेंना सांगितलं नाही तर परळीतील धनगर समाज देखील तुम्हाला मतदान करणार नसल्याचे अशा व्हायरल पोस्ट होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे। माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसींनी महादेवाची मोठ बांधलेली होती, परंतु ही बांधलेली मोठ आता महादेव निर्मळच विस्कटणार असल्याचे समोर येत आहे। कारण ह्यातील धनगर समाज नाराज झाल्यामुळे ह्याचा फटका आता परळी विधानसभेला देखील धनंजय मुंडेंना बसणार असल्याचे आता प्रसार माध्यमासह सोशल मीडियावर देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी महादेव निर्मळ यांना माजलगाव विधानसभेमध्ये विजय करण्यासाठी पाठबळ द्यावे अशी देखील मागणी होत आहे। हे जरी असले तरीही महायुतीचा धर्म म्हणून हे दोघे बहीण भाऊ महायुतीतील उमेदवाराला विजय करण्यासाठी जाहीर सभा घेत आहेत। परंतु ओबीसीचे नेते असलेले महादेव निर्मळ यांच्यासाठी कुठलीच हालचाल होत नसल्यामुळे आता महादेव निर्मळच ही महादेवांची मोठ विस्कटणार असल्याचे आता बोलले जात आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।